नमस्कार यूट्यूब फॅमिली. राजकारणातलं सर्वात ग्रेसफुल, अतिसुंदर आणि खूबसूरत असं व्यक्तिमत्व माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आणि लोकसभा 2024 मधून प्रचंड मतांनी निवडून आलेल्या विद्यमान खासदार प्रणिती शिंदे. दांडगा जनसंपर्क, धाडसी, मनमिळावू स्वभाव असल्यामुळे प्रणितीताईंनी आपल्या वडिलांप्रमाणे स्वतःचा ग्लॅमरर राजकारणी म्हणून सिद्ध केले आहे. सुशील कुमार शिंदे यांची चर्चा देशाच्या टॉप लीडर्समध्ये केली आहे. तर मित्रांनो, यांची मुलगी हा राजकारणातील वारसा जोमाने चालवत आहे. 28 वर्षाची असताना सर्वात तरुण महिला आमदार म्हणून 2009 मध्ये त्या निवडून आल्या. अशा या सुंदर दिग्गज राजकारणी प्रणितीताई शिंदे यांना 2 बहिणी आहेत. त्या काय करतात, कशा आहेत ते पाहूया. प्रणितीताईंचे वडील सुशील कुमार शिंदे यांना 3 मुली आहेत. स्मृती, प्रीती, प्रणिती. प्रणिती ही त्यांची लहान मुलगी आहे. तर मित्रांनो, वडिलांप्रमाणे राजकारणातील वारसा चालवणारी मुलगी यांना भाजपाकडून पक्षप्रवेशासाठी ऑफर आल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी दुसऱ्यांदा जाहीररित्या म्हटले आहे. तर या बापलेकीला भाजपाचे काही नेते सुशील कुमार शिंदे आणि प्रणितीताईला भाजपामध्ये प्रवेश करा असं म्हणाले आहेत. पण सुशील कुमार शिंदे म्हणाले, त्या आईच्या कुशीत आम्ही वाढलो, जिथे आमचे बालपण गेले. आता मी 83 वर्षाचा झालोय. या वयात दुसऱ्याची घरोबा कसा करणार, हे शक्य नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. तर मित्रांनो, यांची मुलगी प्रणिती सुशील कुमार शिंदे 9 डिसेंबर 1980 ही महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणातील महिला आहे. त्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार झाल्या आहेत. तर अशा या बापलेकीची जोडी आणि ते भाजपामध्ये का गेले नाहीत याचे कारण तुम्हाला आवडते का? आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.